जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मनोबोध चिंतन सुरू आहे. आत 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 या मनाच्या खोल भागामध्ये जाणं म्हटलं तर अवघड आहे. खरं म्हटलं तर आपलंच मन आहे, पण तरीसुद्धा आपल्यालाही त्याचा थांग लागत नाही. कितीतरी अशी न उकललेली कोडी आपल्या मनात आहेतच की, पण त्याचाच शोध घ्यायचा आहे. त्याच मनाला उन्मन बनवायचे, त्या मनाला शांत समाधानी सुखी बनवायचे. आणि त्याच्यासाठीच आपला हा अभ्यास सुरू आहे मनाच्या श्लोकांचा. 64 श्लोक झालेत आपले. ह्या श्लोकांमध्ये आपण काय पाहिलं? गोष्टी पुष्कळ पाहिल्या. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचं पाहिलं. त्याच्यानंतर आता समर्थ सांगतात की ज्याला या रामनामाची कदर नाही आहे, त्याचं मोल कळत नाही, त्याचं जीवन कसं असतं. अतिमूढ त्या, तो अतिशय मूढ आहे. मूढ म्हणजे निरक्षर नाही, अडाणी नाही, मूर्ख नाही, तर अविवेकी आहे. त्याला स्वतःचं कल्याण कशात आहे हे कळत नाही. आणि या 64व्या श्लोकाचा अंतिम चरण जो होता, अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. ज्याचं मन विषयामध्ये अडकलं असतं ना, तो त्याचं कधीच समाधान होत नाही आणि मग तो दैन्यवाणा असतो. त्याच्या पुढे हात पसरत असतो. हात पसरत म्हणजे पैशासाठी नाही, पण विषयसुखासाठी. त्याला वाटतं ह्याच्यातनं मिळेल सुख, त्याच्यातनं मिळेल, आणि म्हणून ही तोंड वेंगाडायची एक सवयच लागते. आणि मग त्याचं आयुष्य दैन्यवाणं होतं. तो दीन होतो. आणि ह्याच 64व्या श्लोकाच्या 4थ्या चरणाचा धागा घेऊन 65वा श्लोक काय सांगते? मी नेहमीच सांगते की मागच्या श्लोकाकडे आधी बघायचं. त्याचा संदर्भ पुढच्या श्लोकाशी आहेच आहे. ही साखळी गुंफली हो समर्थानी. हे साधे नुसते एकापुढे एक मांडलेले श्लोक नाही आहे. मागच्या श्लोकाचा काय संदर्भ आहे? अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. की पुढचा श्लोक लगेच समर्थ त्यालाच तो धागा धरूनच सांगतायत. काय म्हणतायत? नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अतिमूर्खत्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे मना आदरे प्रीतिरामी, नको वासना हे मधामी विरामी. श्रीराम. काय एकातून एक समर्थ नेत आहेत. नको दैन्यवाणे. दीनवाणेपणाने जगायला खरं तर कोणालाच आवडत नाही, पण आपण जगतोय ना. तुम्ही म्हणाला हो नाही, आणि आम्ही श्रीमंत आहोत, आमच्याकडे सगळं घरदार बंगला गाडी सगळं आहे. तसं नाही हो. इथे समर्थ सांगतायत नको दैन्यवाणे. आणि कुठलं दैन्यवाणं जीवन असतं? तर ज्याच्यामध्ये भक्ती नाही. कितीही पैसा असू दे, कितीही सुखाची साधनं असू दे, जिथे भक्ती नाही ते जीणं दैन्यवाणच आहे असं म्हणतायत समर्थ. आणि असं जीवन हीन जातीचं आहे. अति अज्ञानी माणसाला नेहमीच खूप दुःख भोगावं लागतं. अज्ञानी म्हणजे आत्मज्ञानाविषयी जो अज्ञानी आहे, जो विनमुख आहे, परमेश्वराकडे ज्यांनी पाठ फिरवलं आहे, त्याला नेहमीच दुःखाचा गुणाकारच होत असतं. दुःख दुणे म्हटलेलं आहे. दुप्पट दुःख होत असतं. आणि म्हणून मनाला सांगितलं की अरे मना, तू काय कर? धरी रे मना आदरे प्रीतिरामी. म्हणून तू काय कर? रामाविषयी अतिशय आदराने तुझ्या मनामध्ये भक्तिभाव असू दे. आणि जर का ते नसेल तर नको वासना हे मधामी विरामी. मग सोन्याचं घर असून सुद्धा काही उपयोग नाही. सोन्याचं म्हणजे अत्यंत सुबत्ता असलेलं, संपन्न, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न असं घर किंवा अशी सुखाची साधनं असून सुद्धा काहीच उपयोग नाही. असा साधारण हा शब्दार्थ झाला. पण एवढ्यावरच थांबायचं नाही ना आपल्याला. आपल्याला आणखीन खोलात जायचे.
कसं बघूया. मानव जातीचं सगळ्यात परमोच्च मूल्य काय आहे बघा. कितीतरी गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत आणि प्रत्येकाला मूल्य आहे, प्रत्येकाची किंमत आहे. अर्थात किंमत आणि मूल्यामध्ये फरक आहे बरं का. किंमत म्हणजे मूल्य नाही आहे. बघूया आपण तोही फरक बघणार आहोत. तर परमोच्च मूल्य काय आहे, तर भगवंताला सर्वोच्च मानणं हे सगळ्यात श्रेष्ठ मूल्य आहे. व्हॅल्यू ज्याला म्हणतात. व्हॅल्यू आणि प्राईसमध्ये सुद्धा फरक आहे बरं का. हे व्हॅल्युएबल काय आहे, तर भगवंताचं नाम किंवा भगवंताचं अस्तित्व, भगवंताची कृपा ही मान्य करणं हे सगळ्यात परमोच्च असं मूल्य आहे. आणि ज्याच्या जीवनात तेच नाही आहे तर बाकी सगळी साधारण असून काहीच उपयोग नाही. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताला स्थान नाही ते इतर दृष्टीने कितीही चांगलं असलं, कितीही तो शिकलेला मनुष्य असू दे, कितीही अगदी सुंदर पत्नी असू दे, मुलं बाळं असू दे, ऐश्वर्य असू दे, यश असू दे, सगळं मिळालं आहे पण भगवंत नाही ना, मग काहीच त्याच्यात आपण म्हणतो ना, एरवीसुद्धा म्हणतो की त्याच्यात मग काही रामच नाही. तसंच आहे, मग ते उत्तम जीवन होऊच शकत नाही. आणि भगवतविहीन जीवनामध्ये दुःखाचं प्रमाण नेहमीच जास्त असतं. वरवर दिसायला एखादी फॅमिली चांगली दिसत असेल, एखादं कुटुंब, एखादा परिवार सुखी वाटत असेल, पण जिथे भगवंत नाही तिथे सगळं दुःखाचा गुणाकारच होत असतो असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून जो शहाणा आहे, धरी रे मना आदरे प्रीती रामी. शहाणा म्हणजे कुठला, तर शहाणा म्हणजे ज्याला आत्मकल्याण कळतंय, ज्याला स्वतःचं हित साधायचं आहे, अशा शहाण्या माणसाने तरी भगवंता जे काही मागायचं ना, म्हणजे ऐश्वर्य मागा बरं का. ऐश्वर्यामध्ये काही दोष नाही आहे. संपत्ती असावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. संपत्ती जरूर मागा, पण ती भगवंताला जोडून मागा. श्रीसुक्तामध्ये जे मागणं मागितले ना, श्रीवर्चस्व मायुष्यमारोग्य माविधा क्षोभमानं महीयते, हे सगळं पहिल्यांदा श्री मागा. श्री म्हणजे ज्याच्यामध्ये उत्तमता आहे, ज्याच्यामध्ये सात्विकता आहे आणि ज्याच्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे, अशी संपत्ती मागा ना. त्याच्यासाठी प्रयत्नही करा, पण त्याच जोडीला भगवंताचा अभ्यास करा, त्याची भक्ती आपल्या अंतःकरणात रुजायला पाहिजे. आणि मग अशा ऐश्वर्याचे दुष्परिणाम होत नाही. असं ऐश्वर्य कितीही लाभलं तरी ते अत्यंत सुखदायक, समाधान, संतोषदायक असं ठरतं. आणि म्हणून आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा श्रीसुक्तामध्ये सुद्धा लक्ष्मी कुठली मागितली आहे, ती पुढच्या दाराने येणारी संपत्ती पाहिजे. हस्तिनाद प्रबोधिनी, अगदी वाजत गाजत येणारी संपत्ती पाहिजे असं सांगितलं. पण त्याला अधिष्ठान पाहिजे, ते भगवंताचं पाहिजे, त्याच्यामध्ये परमेश्वर पाहिजे. असं केलं तर ती संपत्ती अत्यंत सुखदायक होऊ शकते. माणसं काय करतात, संसार करतात, पण अहो तो कोडगेपणाने करतात. देवाची उपासना करताना मात्र त्यांना लाज वाटते. समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. आम्हाला ते नाव घेता मात्र लाज वाटते. बाकी काही आरडाओरडा धांगडधिंगा करताना आम्हाला काही वाटत नाही, त्याची नाही वाटत, पण आम्हाला भगवंताचं नाव घ्यायचीच लाज वाटते. आम्ही आपलं चोरून कोणी बघत नाही ना असं म्हणून हलकेच नमस्कार करतो. आणि खरं म्हटलं ना तर विषयाच्या तुम्ही जेवढे नादी लागाल तेवढा दुःखाचा गुणाकारच होत जातो. बेरीज नाही होत बरं का दुःखाची. हे विषय सुख मागितलं ते मिळालं, अजून ते वाटतंय हवंसं, हे वाटतंय, असं करत करत प्रत्येक वेळेस दुःखाचा गुणाकार होत जातो. आणि मग इतकं दुःखाच्या राशीच्या राशी आपल्या आयुष्यात साठतात. आणि मग ज्याच्या खरंच याला जोड फक्त द्या तुम्ही भक्तीची. ज्याच्या जीवनात भक्ती नाही, रामाविषयी प्रेम नाही, असा मनुष्य मग तो लाचार होतो, दीनवाणा होतो, हीन दीन होतं आणि वासना तृप्तीसाठी सर्वत्र हात पसरायला लागतो. आणि मग काय होतं, तोंड वेंगाळतो. बघा आपल्याकडे उदाहरण आहेत बरं का. हे नुसतं काहीतरी मंच नाही सांगत आहे. रावण पराक्रमी होता, वैभवशाली होता, तपोनिष्ठ होता, सगळ्या गोष्टी आहेत, पण आयुष्यामध्ये वासनाचा अगदी धांगडधिंगा होता. त्यामुळे रावण सुखी झाला का नाही. कंस कमी पराक्रमी होता का, कंसही पराक्रमी होता, बुद्धिमानही होता, पण वासनांमुळे त्याचं सगळं नाश झाला. किंवा अगदी कौरवसुद्धा खरं तर दुर्योधन अगदी कर्णा इतकाच किंवा अर्जुना इतकाच चांगला धनुर्धर होता,
नाही असं नाही आहे, त्याच्यामध्ये काही सद्गुण नव्हते असं नाही आहे, पण या विषयांच्या अति आहारी गेल्यामुळे आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःच भगवंताचं अधिष्ठान नाकारलं ना. भगवंताने विचारलं होतं की तुला मी पाहिजे का नारायणी सेना पाहिजे. त्याला वाटलं ह्याला एकट्याला घेऊन काय करायचे. नारायणी सेना कशी आहे, 7 अक्षौहिणी सेना होती आणि म्हणून ती त्यांनी मागितली आणि सगळं पुढे महाभारत घडलं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ज्यांच्या जीवनामध्ये वासनेचे तांडव आहे आणि रामाला जागा नाही, त्यांचं जीवन असून नसल्यासारखंच एक वेळा अत्यंत दुःखमय आहे असंही म्हणता येतं. सोन्याच्या घरात, आता हेमधामी, काय सुंदर शब्द वापरतात समर्थ. नको वासना हेमधामी विरामी. हेमधाम, हेम म्हणजे सोनं आणि धाम म्हणजे घर. सोन्याच्या घरात राहणाऱ्यांना जर का फक्त राम नाही आहे, बाकी सगळं घर अगदी उत्तम सजवलेलं आहे, पण रामोपासना नाही, अशा घरामध्ये सुख लाभेल का हो? नाहीच लाभणार. बाकी सगळं व्यर्थ आहे, कारण सोनंसुद्धा शेवटी नष्ट होणार आहे. टिकणारं काय आहे? एक रामनाम आहे. रामाचं प्रेम मात्र चिरंतन आहे, शाश्वत आहे. आणि म्हणून हे मना तू काय कर, त्या रामाबद्दल आदरपूर्वक प्रीती बाळग असं समर्थ सांगतायत. धरी रे मना आदरे प्रीती रामी, अशी तू त्याच्यावर प्रेम कर. आता आपल्याला मात्र हे कळतं पण वळत नाही. आपल्याला वाटतं खूप पैसा मिळाला की मी खूप सुखी होईन, असं नसतंच आहो. कित्येकदा ते प्रमाण व्यस्तच असतं. जेवढा पैसा जास्त तेवढ्या चिंता जास्त, तेवढा शोक जास्त. मग पैशाने सुख मिळतं का? नाही ना. श्रीमंतीमुळे कुणालाच आत्तापर्यंत सुख आणि समाधान नाही मिळालेलं. काय मिळतं मग श्रीमंतीमुळे? तर सुखाची साधनं प्राप्त होतात. म्हणजे बघा, तुम्ही उत्तम तुमचे निद्रेसाठी तुम्ही उत्तम गादी विकत घेऊ शकता, पण झोप नाही विकत घेत आहेत. निद्रा आली पाहिजे ना, त्या उत्तम अशा बेडवर तुम्हाला झोप लागली पाहिजे. ती नैसर्गिक आहे आणि ती पैशाने नाही विकत घेत आहेत. किंवा तुम्ही अन्नपदार्थ कितीतरी चांगले विकत घ्याल, शिजवाल, काहीही करू शकता तुम्ही, पण भूक नाही विकत घेत आहेत. साधनं विकत घेता येईल, पण भूकच लागली नाही तर काय उपयोग? एवढ्या सगळ्या अन्नपदार्थ असून त्याला जर काही भूक नसेल तर त्या अन्नालाही चव लागणार नाही. त्यामुळे श्रीमंतांना किंवा अतिश्रीमंत पण जिथे रामनाम नाही आहे अशांना त्या आनंदाचा मात्र क्वचितच, आनंदही लाभत नाही, प्रसन्नताही लाभत नाही. क्वचितच एखाद्याला ती आनंद किंवा प्रसन्नता लाभते. पण संतांकडे मात्र हे एवढंच धन पुष्कळ आहे. हेच धन भरपूर आहे. कशाचं? संतोष धन. संतोषाचं धन संतांकडे भरपूर असतं. बाकी लौकिक धन असेल किंवा नसेल. तुकाराम महाराजांकडे काही खायला कित्येकदा अन्न नसायचं, पण ते त्या आत्मानंदामध्ये तल्लीन होऊन जायचे. ही संपत्ती संतांकडे आहे आणि ही जर का आपल्याला मिळवायची असेल, आपण सर्वसामान्य प्रापंचिक, पण आम्हाला जर का ही संपत्ती प्राप्त करायची असेल तर आम्ही रामाविषयी प्रीती ठेवली पाहिजे, भक्ती ठेवली पाहिजे, मनामध्ये ते प्रेम दाटून यायला पाहिजे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, धरी रे मना आदरे प्रीती रामी. आता शरीर जे आहे ना आमचं, आम्हाला उत्तम धडधाकट असा देह मिळाला आहे, पण हे शरीरसुद्धा नुसतंच ते सुखासीन केलं तर जास्तीच संकट किंवा जास्तच आजार उद्भवतात त्याच्यातनं. मग शरीर कसं करायचं आहे? शरीर ते राबवायला पाहिजे. शरीर हे यंत्र आहे ना, वापरलं नाही की ते गंजून जातं. शरीराचं सुद्धा तसंच आहे. उत्तम ते व्यर्थ शिणवू नका बरं का. उगीच काहीतरी कष्ट करायचे म्हणून करू नका, किंवा ज्याला आपण ढोर मेहनत म्हणतो अशीही करू नका. पण जिथे आवश्यक स्वावलंबनाने वागता यायलाच पाहिजे. अगदी अतिश्रीमंत माणसाकडे 10-25 नोकर असतील, पण तरीसुद्धा स्वावलंब हे महत्त्वाचं आहे. शरीर थोडं तरी झिजवायला पाहिजे. शरीराकडनं काहीतरी काम करवून घ्यायला पाहिजे, तरच शांत झोप लागणार आहे आणि तरच ते कार्यक्षमसुद्धा राहणार आहे. शरीराची कार्यक्षमता उणावली ना की मग ऐश्वर्याचं सुख भोगण्याचं त्राणसुद्धा राहत नाही. काय सुंदर सांगतात हो समर्थ. शरीर माध्यम खलु धर्म साधनम म्हटलेलं आहे. म्हणजे सगळी सुख मिळवायचेत. अगदी अनेक चांगली पंचपक्वान्न आहेत, पण मला डायबेटीस आहे तर मी कसे काय खाणार? माझ्याकडे शक्ती आहे, मी सक्षम आहे, कितीही काही
विकत घेण्यासाठी, पण माझं शरीर साथ देत नाही आहे. सगळं आहे पण मला 2 पावलंसुद्धा समजा टाकता येत नाही आहेत. खूप अगदी प्रवास करायची इच्छा आहे. म्हणजे पहिल्यांदा शरीर चांगलं पाहिजे आणि त्या शरीरामध्ये त्या रामाचा वास असला पाहिजे. तरच ह्या शरीराने, मनाने आणि बुद्धीने तुम्हाला सगळ्या सुखोपभोगाचा सुद्धा आनंद घेता येईल. पण त्याच्यामध्ये स्वार्थबुद्धी नसावी. जिथे राम आहे तिथे काम नाही, जिथे काम आहे तिथे राम नाही. म्हणून आधी ती कामवासना काढून टाकायचे. या रामाला आपल्या घरी राहायला बोलवायचे. रामाचा वास असेल तर सगळं सहज शक्य आहे. आणि मग हे असं शरीराला दुबळे पण यायला नको आहे. शरीर अशक्त, निर्बल असं झालं तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की समर्थ म्हणतात की विरामी वासना नसामी. काय म्हटलेलं आहे? नको वासना हे मधामी विरामी. अशी विरामामध्ये वासना नको. बघा असं म्हटलेलं आहे की श्रीमंत आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की खूप पैसा म्हणजे खूप सुख. असं नाही हो. पतिव्रता जी स्त्री असते ना ती दारिद्र्यात सुद्धा अत्यंत आनंदाने आणि तिच्या पतीवर निष्ठा ठेवून समाधानाने जगते. भले 4 घास कमी खायला मिळाले तरी चालेल, पण तिच्याकडे समाधान आहे. आणि ते श्रीमंत म्हणजे विलासिनी जी असते ती ऐश्वर्यात सुद्धा व्यभिचारी होते. उदाहरणं आहेत जगामध्ये, अनेक उदाहरणं आहेत की जिला केवळ विलास किंवा विषयोपभोगात रस आहे अशी श्रीमंताची पत्नी व्यभिचारी सुद्धा होऊ शकते. मग सुख कशात आहे? पैशात आहे का समाधानात आहे? हेही बघायला पाहिजे. आणि नाहीतरी पैसा म्हणजे यश नाहीच आहे. आपण ज्याला सक्सेस म्हणतो हे सक्सेस कशावर अवलंबून आहे? तर सक्सेस इज प्रॉस्पेरिटी विदाउट लुझिंग युअर पीस ऑफ माइंड. वैभव पाहिजे, निश्चित पाहिजे, पण तुमचं पीस ऑफ माइंड, तुमची मनःशांती हरवू देऊ नका. आपल्याला सगळ्यांना ताठ मानेने, अभिमानाने, स्वाभिमानाने जगता यायला पाहिजे. एवढं जरी आपल्याकडे एवढं पुरेसं धन असलं तरी पुष्कळ आहे. फार मोठ्या धनाची अपेक्षाच करू नका, कारण त्या लक्ष्मीच्या पाठोपाठ किती वेळा दुःखही येतात. आणि म्हणून समर्थ सांगतात नको वासना हे मधामी विरामी. सुखसागरात आपण अगदी डुंबतो आहोत, पण त्या सुखसागरामधलं जर का शिंपलाभरसुद्धा सुख आमच्या वाट्याला येणार नसेल तर त्या सुखाच्या सागराचा तरी काय उपयोग? म्हणून ते काहीही नको. मला द्यायची असेल तर तू एवढंच दे. रामाविषयी प्रेम दे, रामाची भक्ती दे, रामनाम माझ्या अंतरामध्ये सतत राहू दे, एवढीच माझी अपेक्षा आहे, असं समर्थ या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. आता आपण सगळी संसारिक माणसं आहोत आणि त्याच्याबद्दल समर्थ काय म्हणतात? संसार कसा आहे? संसार दासबोधामध्ये तर समर्थांनी सांगूनच ठेवलंय, संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार. संसार संसरती, सुरू धातोय. संसरती ती संसारा, जो सरत जातो, जो संपत जातो तोच संसार आहे. आणि तरीसुद्धा या सरणाऱ्या गोष्टीमध्ये आम्ही आशा बाळगून आहोत. आणि जे चिरंतन आहे, जे ठाम आहे, जे निश्चित आहे, जे शाश्वत आहे त्याच्याकडे आम्ही डोळेझाक करतो. किती दुर्दैवी. काय म्हणतात बघा पुढच्या श्लोकामध्ये, नभे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आपल्यासारख्यांसाठी हा श्लोक तर फारच महत्त्वाचा आहे. आम्हाला वाटतं की आमचा संसार म्हणजेच आम्ही, असं आपली एक भावना झाली. माझं घर, माझं दार, माझी मुलं, माझा नवरा, माझे नातेवाईक, आम्ही माझं 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 करत या संसारामध्ये रमून जातोय. पण हा संसार कसा आहे? सरणारा आहे. आणि मग इथे मरणाला उधार नाही आहे बरं का, की उधारीवर मरण पुढे लांबणीवर तुम्ही टाकू शकत नाही कितीही पैसा असला तरी. आणि मापी लागले शरीर घडीने घडी, असं समर्थाने सांगितले. या शरीराचं जे माप आहे ना, एक एक दिवस जसा आपल्या आयुष्यातला सरत जातोय तसा मृत्यू जवळ 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 येत जातोय. आणि तेच समर्थ ह्या श्लोकात सुद्धा सांगतात की हा संसार कसा आहे? तो असार आहे,
पण तो अनित्य आहे. अनित्य म्हणजे टिकणारा नाही आहे. तो मोठा भयानक आहे. घोर शब्द वापरला आहे समर्थाने. घोर आहे म्हणजे भयानक आहे. आता तू काय कर, मी नाही सांगत, मी सांगतो म्हणून माझ्यावर नको विश्वास ठेवू का. मना सज्जना सत्य शोधूनही पाहे. तू तुझा विचार कर ना. उघड्या डोळ्यांनी बघतोयस ना हे सगळं विश्व, तू तुझं त्याच्यातलं सत्य शोधून पहा. आहे ना, सरणारा आहे ना संसार. हे शरीर मापाचं लागलंय ना, घडीने घडी जातोय ना काळ पुढे पुढे. अरे तुला दिसतंय डोळ्याने, मी सांगतो म्हणून नाही, पण तू शोधून पहा. आणि या संसारातनं जे कोणी सुख शोधायला बघतायत ते विषच खातायत. जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. या राघवाचं तू ध्यान कर, बाकी काही करू नकोस. विष खातोय तू, संस्कारात सुख शोधतोयस, तिथेच तू चुकलास. आणि विषाचं असं आहे बघा की ते मुद्दामून खाल्लं किंवा चुकून घेतलं, अजाणता समजा घेतलं, काही कळलं नाही मला काय हे विष आहे, मी आपलं खाल्लं, परिणाम होणारच आहे. म्हणून संसार तुम्ही अगदी रस घेऊन करा किंवा अगदी विरक्ततेने करा, संसारात दुःख आहेच आहे, ते विषच आहे. आणि मात्र तरीसुद्धा आम्हाला मात्र संसार म्हणजे सर्वस्व वाटतं. सगळंच त्या संसारात आहे असं वाटतं. खरा तर तो असुख आहे. सुखपर्यवसायी नाहीच आहे तो, तरीही तो सुखमय वाटतो. न समजता एखाद्याने विष घेतलं तरी परिणाम तोच होणार आहे. समजून घेतलं काय आणि न समजता घेतलं काय. तसंच संसार सुखमय समजून केला काय किंवा दुःखमय केला काय, तर तो भयप्रदच आहे, घोरच आहे. आणि म्हणून भगवंताचं सतत चिंतन केलंस ना तर या संसाराचं जे भय आहे ते वाटणार नाही. या भवभयचा जो सागर आहे त्याच्यातनं तू तरुण निघशील, असा तो संसार आहे. आणि म्हणून तू त्याच्यात रमू नकोस. आणि रमायचंच झालं ना, माणसाचा स्वभाव आहे बरं का, रमणं हा स्वभाव आहे, पण रमायचंच झालं तर संसारात न रमता या रामनामात, या रामाच्या भक्तीमध्ये रमून जा. बघा आता संसार नव्हे सार संसार हा घोर आहे. मग एवढं कळत असून आम्ही का बरं संसार करतो. सगळेजण बरेचसे म्हणजे या जगातले पुष्कळसे लोक संसार म्हणजे हा आपण 4 व्यक्तींचा संसार नाही, एकूणच संसारामध्ये आपण अडकलेलो आहोत. संसार म्हणजे हे सगळं सरणारं विश्व आहे, हा जो बदल आहे याच्यात आपण अडकलेलो आहोत. पण आता प्रपंच थोडा वेगळा बरं का. आता प्रपंचसुद्धा नेटका करता यायला पाहिजे. परमार्थी व्यक्तीने सुद्धा प्रपंच अत्यंत उत्तम करता यायला पाहिजे. तुम्ही म्हणालो आत्ता तर तुम्ही म्हणलात संसारात रमू नका. अहो रमायचं नाही आहे, पण तो नीट करायचा. आता घेतली आहे ना एकदा जबाबदारी, एकदा केला आहे ना गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश, तर मग आता तो संसार अत्यंत मस्त करायचा आहे, नेटकेपणाने करायचा आहे. आणि खरं म्हटलं तर नेटका प्रपंच हा आहे पूर्व पक्ष आणि परमार्थ आहे हा उत्तर पक्ष. म्हणजे नंतरचा नाही बरं का. आपल्याला असं वाटतं, समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थ विवेका. म्हणून आम्ही काय समजतो 50-60पर्यंत प्रपंच करायचा आणि नंतर असा नाही आहे. इथे जसं आपण लहानपणी बघा थेरम्स होती आपल्याला शाळेत असताना, प्रमेय असायची, त्याच्यामध्ये एक गृहीत असायचं आणि एक साध्य असायचं, किंवा एक त्याला म्हणायचं की थेरम्समध्ये काय असायचं, एक पूर्व पक्ष असायचा आणि एक उत्तर पक्ष असायचा. आता प्रपंच हा पूर्व पक्ष आहे, त्याच्यामध्ये तुमच्या परमार्थाची खरं म्हटलं तर कसोटी लागते. उत्तम प्रपंच करणारे उत्तम परमार्थ करू शकतात. आणि म्हणून समर्थ तर म्हणतात की प्रपंच नेटका कशासाठी करायचा, उत्तम रीतीने कशासाठी करायचा, तर त्याच्यातली आसक्ती उणावायला पाहिजे. बघा एखाद्या गोष्टीची आसक्ती, प्रेम, ओढ कुठपर्यंत वाटते, ती मिळेपर्यंत. मग आता ओढ वाटत होती ना तुम्हाला प्रपंचाची, म्हणूनच तुम्ही गृहस्थाश्रम केलात, विवाह केलात. मग आता ही ओढ कमी होण्यासाठी तो अत्यंत उत्तम आणि अत्यंत मनापासून करा, पण मात्र त्याच्यात सुद्धा भगवंताचं अधिष्ठान ठेवून तो प्रपंच करा. मग तो नेटका होईल, अत्यंत सुव्यवस्थित होईल आणि त्याच्यातली आसक्ती उणावत जाते. प्रपंच मुळीचा नासका, नेटका करता होतो फिका. तो जितका उत्तम कराल तेवढं फिका होतो. फिका म्हणजे काय, त्याच्यातली आसक्ती कमी होते. आणि प्रपंच हा मुळी वासना तृप्तीसाठी नाहीच आहे,
आसक्ती उडवण्यासाठी आहे. आणि प्रपंच हा नेहमीच ईश्वर प्राप्तीला खरं तर पूरक ठरायला पाहिजे, सप्लिमेंटरी ठरायला पाहिजे. आणि कारण संसार हा घोर आहे, समर्थांनी सांगितलं आहे. आणि गीतासुद्धा सांगते, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म, एकदा तुम्ही जन्माला आलात की दुःख तुमच्या वाट्याला येणारच, निश्चितपणाने येणार. कारण जन्म कसा आहे, जन्म घेतला तेव्हाच तुम्ही या विषाच्या दुःखाच्या सागरामध्ये प्रवेश केलेला आहे. समर्थ तर म्हणतात, जन्म दुःखाचा डोंगर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चळेना ऐसा. जन्म घेतलात की सगळं हे आलीच, दुःख वाट्याला येणारच आहे. मग सोडून द्यायचं का? साधकांनी संसार सोडायचा नाही आहे, तर त्याच्यातल्या आसक्तीचा फक्त त्याग करायचा. गोंदवलेकर महाराज नेहमीच सांगतात की प्रपंच वाईट नाही आहे, प्रपंचाचं व्यसन तुम्हाला लागलं आहे ना, ते वाईट आहे. प्रपंच अतिशय चांगला आहे, करावा, जरूर करावा, पण त्याचं व्यसन लागू नका, त्याच्यात अडकू नका, हेच सांगितलेलं आहे. आणि प्रपंचात राहून सुद्धा त्या सत्याचा शोध घ्यायचा आहे. सत्याचा शोध न घेता संसारात रमणं म्हणजे विष खाणं आहे. म्हणून म्हटलेलं आहे, जनी विष खाता पुढे सुख कैचे. नाही, मग ते विष नाही खायचं. आणि संसारात जर का तुम्ही भगवत भक्ती विरहित संसार केला तर ती क्रमशः आत्महत्या आहे. तुम्ही स्वतःला कणाकणाने मारताय. नका करू ही आत्महत्या. आणि निदान संसाराची आसक्ती संपावी याच्यासाठी परमार्थामध्ये 2 मार्ग सांगितले आहेत बरं का. 2 मार्ग टोकाचे आहेत. ज्याचं वैराग्य पूर्ण पिकलं आहे त्यांनी तात्काळ त्याग करावा, संसाराचा त्याग करा, एके दिवशी उठून जावं आणि संन्यास घ्यावा. पण कुणी, ज्याला पूर्ण वैराग्य प्राप्त झालं आहे त्याने. पण आम्हाला धड वैराग्य नाही, धड काही आसक्ती नाही, आम्हाला काही कळतच नाही आमचं. मग त्यांनी रोज थोडं थोडं अनासक्तीकडे जायचं, रोज थोडं थोडं विरक्तीकडे जायचे. पहिला मार्ग आहे तो, त्याच्याबद्दल म्हटलं की तो तत्काळ घ्यायचा, एका क्षणात निर्णय घेऊन जायचे. उठवणी वाटेची लागावे दिगंतराप्रती, असा तो पहिला मार्ग आहे. पण दुसरा कसा आहे, हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. प्रपंचाने आम्हाला मिठी घातली आहे, धरून ठेवले असं आम्हाला वाटते. खरं नाही आहे, खरं तुम्हीच प्रपंचाला धरले, प्रपंचाने नाही आपल्याला धरलं. पण ही मिठीसुद्धा हळूहळू सोडवायची. एकेका पाशातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि हे केलं तर निश्चित आपल्याला जमू शकतं, ही अनासक्तीसुद्धा जमू शकते. आणि माणसाला काय हवं असतं, कायमचा उपचार नको असतं, तात्पुरती काहीतरी डागडुजी हवी असते. आणि समर्थ इथे आपल्याला सांगतात की ह्या मुक्ती जर का खरंच मिळवायची ना, तर फक्त राघवाचं ध्यान करा. करी रे मना ध्यान या राघवाचे. कारण श्री रामचंद्र कसे आहेत, प्रभू रामचंद्र कसे आहेत, निर्विषय आहेत. त्यांच्याकडे कुठल्याच विषयांना थारा नाही आहे. विषयात अडकलेलं मन एकदा रामचंद्राच्या रूपावर स्थिर झालं ना की त्याच्या गुणाचं मग चिंतन करायचं. पहिले रूप आणि दुसरे गुण, रूपासक्ती आणि गुणासक्ती अशी ही आवश्यक आहे भगवंताच्या प्रेमामध्ये. याला समर्थ सगुणाचं ध्यान असं म्हणतात. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे ध्यान करायचे. ध्यान म्हणजे काय आहे, तर ध्यान म्हणजे लक्ष देणं, त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं. प्रपंचातील लक्ष काढायचं आणि ते परमार्थाकडे वळवायचं. ध्यानाचा अभ्यास करताना काही बंधनं मात्र स्वीकारावी लागतात. आता इथलं लक्ष काढायचं आहे प्रपंचातलं आणि परमार्थाकडे वळवायचं. सोपं आहे? अहो नाही आहे, सोपं नाही आहे. पण या संतांना सोपं आहे. गोंदवलेकर महाराज तर म्हणतात की अहो एका खिशातले पैसे काढून आपण दुसऱ्या खिशात नाही का ठेवत. किंवा बायका कुठे वेगळ्या लग्न कार्याला किंवा वेगळ्या समारंभाला जाताना या पर्समधले पैसे त्या पर्समध्ये ठेवतात की नाही, किंवा वस्तू. इतकं सोपं आहे, इथलं काढायचं आणि तिथे ठेवायचं. पण नाही हो, सोपं नाही आहे. कारण संसार आम्हाला आवडतो, हवा असा वाटतो. आणि प्रभू रामचंद्राचं ध्यान आम्हाला करायचं म्हणून किंवा आमच्या गुरूंनी संतांनी सांगितलं आहे म्हणून करतो, त्याच्यामध्ये आवड नाही आहे. पण समर्थ म्हणतात ती आवड, ती प्रेम ते निर्माण करा ना. त्यामुळे तुम्ही प्रपंच उत्तम कराच, पण परमार्थसुद्धा तेवढाच करा. आणि उलट प्रपंच करताना त्याला थोडी परमार्थाची झालर लावा. कारण असं म्हटलेलं आहे, ज्याचं ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काही.
ज्याला संसारही जमत नाही त्याला परमार्थही जमणार नाही आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये सांगड घालायचे, समतोल साधायचा आहे. हेच समर्थांचं आपल्याला खरं तर सांगणं आहे. समर्थांचे सगळेच विचार कसे आहेत? प्रवृत्तीपर आहेत. प्रवृत्तीपर विचारायचे. उलट ते संसाराचा पुरस्कार करतात. संसार करू नका असं त्यांनी कुणालाही सांगितलं नाही. त्यांचे अनेक शिष्य संसारी होते, प्रापंचिक होते, आणि तरीसुद्धा त्या परमार्थ मार्गामध्ये त्यांनी उच्च स्थान प्राप्त केलेलं आहे. आणि प्रपंच विज्ञान आग्रहाने मांडणारे समर्थ हे उत्तम असे संत आहेत. संत पंचकातले आहेत. आणि ते म्हणतात की नेटका प्रपंच करावा. ज्याला संसार चांगला करता येत नाही त्याला परमार्थही साधता येणार नाही. म्हणजे जो कोणी न पुसक आहे किंवा नामर्द आहे त्यांनी उगीच ब्रह्मचर्याची थोरवी सांगू नये. ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्यांनी वैराग्याचे गोडवे जरूर गावेत. त्यामुळे किंवा परमार्थासाठी चांगली बुद्धी पाहिजे. असं बरं का, एकदा वरदानंद भारतींकडे कोणीतरी गृहस्थ आले. ते म्हणाले की माझा हा मुलगा आहे, धाकटा मुलगा, याला परमार्थामध्ये घ्याल का? तुमच्या परमार्थ मार्गाला ह्याला लावायचे. ते म्हणाले एकच मुलगा आहे का? ते म्हणले नाही नाही, 4 मुलं आहेत. पहिला डॉक्टर आहे, दुसरा इंजिनियर आहे, तिसरा वकील आहे. असे ते त्यांच्या व्यवसायात अगदी उत्तम कामगिरी करत आहेत. मग हा काहीच शिकला नाही म्हणून तर म्हणतो की तुमच्या परमार्थात घ्या. असं नसतं बरं का. असं नसतं की ज्याला काही येत नाही त्यांनी परमार्थ करावा असं नाहीच सांगितलेलं. उलट परमार्थासाठी उत्तम बुद्धी पाहिजे, प्रयत्नशीलता पाहिजे, धैर्य पाहिजे, कार्यक्षमता पाहिजे, कौशल्य पाहिजे, दृढनिश्चय पाहिजे, शरीर स्वास्थ्यसुद्धा पाहिजे. हे सगळं असलं तरच परमार्थ जमतो. परमार्थ कोणीतरी येऱ्या गबाळ्याने उगीच काही जमत नाही म्हणून परमार्थ करावा असं त्याचं महत्त्व नाहीच आहे. किंवा आपला दुबळेपणा, आपलं काहीतरी नावड त्या परमार्थाच्या मार्गावर खपवूसुद्धा नाही आहे. प्रपंच नेटका केला की त्याच्यातली आसक्ती खरंच नाहीशी होते. प्रपंच मुळीचा नासका म्हणून करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. समर्थच सांगताय. आता हा संसार घोर आहे असं समर्थ म्हणताय. पण तो घोर आहे म्हणून टाकून द्यायचा का? भयंकर आहे संसार, भयंकर आहे, पण म्हणून तो टाकता येत नाही. संसार असार आहे हे सत्य आहे, पण ते तू शोधून पाह. समर्थ सारखे सांगतात तू पहा. संसाराची असारता कधी ना कधी माणसाच्या अनुभवाला येतेच येते. एखादा दुःखाचा फटका मिळाला ना आयुष्यामध्ये, प्रिय माणसांचा विरह होतो, कधी आर्थिक संकट येतात, कधी मुलं वाईट निघतात. जेव्हा हा संसाराचा एक जबरदस्त तडाखा बसतो तेव्हा माणसं साधारणपणे परमार्थाकडे वळतात. असे कसोटीचे प्रसंग संसारामध्ये अनेक वेळेला येतात. कितीतरी दुःख येतात. त्यावेळेला वाटतं आपल्याला की सगळं सोडून द्यावं आणि ते परमार्थ मार्गाकडे जावं. पण तरीसुद्धा अशा अनुभवातनं माणूस शिकतोच असंही नाही. परत पुन्हा तेवढं दुःख विसरतो, परत सुरू झालं संसाराचं रहाटगाडगं, आणि मग संसारात तो गुरफटत राहतो. आणि याला समर्थांनी विषाचं उदाहरण दिले. जनी विष खाता पुढे सुख कैचे, असा प्रश्न ते विचारतात. अर्थात द्रव्य म्हणून, आता इथे विष कैसे जरी म्हटलं असलं तरी विषसुद्धा उपकारक आहे बरं का. विष या द्रव्यामध्ये काही दोष नाही आहे. तुम्ही किती प्रमाणात आणि कुठल्या वेळेला कसं घेता ह्याला दोष आहे. विष जर का वैद्याच्या हातात असेल तर ते अमृतासारखं कामही करतं. बचनाग हे विष आहे, पण ते औषधी म्हणून जर एवढ्या कमी प्रमाणात वापरलं तर ते अमृतासारखं सुद्धा काम करतं. मग संसार कसा आहे? संसार ह्या विषासारखा आहे. वाटेल तसं सेवन करू नका, त्याचा औषधापुरता उपयोग करून घ्या. औषधाची मात्रा किती असते? ठराविक असते. औषध काय आपण पोटभर खात नाही की गोळ्या दिल्या आहेत, मला 2 गोळ्या दिल्या आहेत, मी आपल्या 100 गोळ्या खाऊन पोट भरते, असं नाही चालणार. त्यामुळे त्या संसाराचं सुद्धा, त्याची आसक्तीसुद्धा तशीच आहे. त्यातून काय येतं तर दुःख आणि दैन्यच वाटायला येतं. म्हणून संसार हा मिठापुरता करायचा. भरलेल्या ताटामध्ये जेवढं मिठाचं प्रमाण असतं तसंच या परमार्थाच्या ताटामध्ये संसाराचं प्रमाण या मिठासारखं फक्त पाहिजे. असं करता येईल का? म्हणजे संसारामध्ये राहायचं, कर्तव्य उत्तम करायची, फक्त टाकायची ती आसक्ती टाकून द्यायची. आणि बघा, हे आजचं उदाहरण आहे. पण अगदी फार पूर्वी धर्मराजाने नारदांना एक प्रश्न विचारला होता की संसारात राहावं कसं?
नारदांनी उत्तर दिले बरं का, जे नारदांनी विवाह केलेला नव्हता अशा नारदांनी काय उत्तर दिले बघा. मातरः पितरः पुत्रा बांधवश सुहृदश्च ये यत् कुर्वन्ति यदिच्छन्ति चानुमोदेन निर्मम. या आपल्या घरामध्ये अनेक लोक असतात. एखादी मोठी फॅमिली असते, पुष्कळ काका मामा पुतण्या आजी पुष्कळ लोक असतात. घरात ज्याला उत्तम संसार करायचा आहे त्यांनी सगळ्यांच्या मताचा आदर करावा. कसा? निर्ममपणाने. माझं मत बाजूला ठेवून सगळ्याच्या मताचा आदर करावा. आपलं मत फार प्रगट करू नये आणि मग त्याच्यामुळे काय होतं, कलह टळतो. कर्तव्य सगळी करायची पण फार कुणाच्या मध्ये नाक खुपसायचं नाही. असं वागलं तर तो संसार विषकर नाही होणार, तर तो अमृतासारखा होईल आणि मग त्याच्यातली आसक्तीसुद्धा उणावत जाईल. जे कोणी काहीही म्हणेल त्याला ठीक आहे असं म्हणायचं, अनुमोदन द्यायचं आहे. मात्र हे करत असताना निर्मम भावनेने करायचं आहे, वैतागाने त्राग्याने नाही. करा काय तुम्हाला करायचं ते, असं नाही आहे. आणि म्हणून आपला अगदी फारच विरोध असेल तर तो नोंदवावा, पण त्याचा आग्रह धरू नये. असं केलं तर हा संसार दुःखदायक न होता तो सुखदायक होतो. व्यवहारातही आपण बघतोच की संसारामध्ये दोन्ही व्यक्ती भांडणारे असतील तर मग त्याची वाटच लागते. एक व्यक्ती जर का शांत असेल तर तो संसार सुखासमाधानाचा होऊ शकतो. आणि या संसारातली सुद्धा आसक्ती सुटायला पाहिजे ना. संसार नाही सोडायचा, सगळं सोडून कुठेतरी हिमालयात भगवे वस्त्र घालून जायचंच नाही आहे. तर हा जो बाह्य स्वरूपातला संसार आहे तो कधी सुटतही नाही आणि सोडायचाही नसतो. असला त्याग नाही करायचा. फक्त आसक्ती सुटली ना की आपोआप मग त्या परमार्थाची जवळीक वाटते, परमार्थाविषयी आपलेपणा वाटायला लागतो. आणि त्याच्यासाठी समर्थांनी 4थ्या चरणात सांगितलं आहे, त्याच्यासाठी तू काय कर तर ध्यान कर. करी रे मना ध्यान या राघवाचे. कसं करायचं ध्यान? ईश्वराचं ध्यान हा सगळ्या प्रकारच्या बाधक आसक्तीवरचा एक उत्तम असा उपाय आहे. एकच औषध आहे सगळ्या रोगांवर. ध्यानावस्था ही समाधीच्या थोडी अलीकडची अवस्था आहे. समाधी जर का पौर्णिमा असेल तर ध्यानावस्था ही चतुर्दशी आहे, अलीकडची अवस्था आहे. आणि मग ध्यानासाठी माणसाने काय करायला पाहिजे? आधी पहिल्यांदा रोज थोडा तरी वेळ काढला पाहिजे. थोडा तरी वेळ आणि ठराविक वेळ, शक्यतो ठराविक वेळ पाहिजे. मग जिथे ध्यान करायचं ते आसन कसं असावं, ते स्थान कसं असावं, समतल असावं, उंच सखल खालीवर असं नसावं. स्वच्छ असावं, निवांत असावं, पवित्र असावं. जे आसन वापरायचे तेही उत्तम रीतीने असावं. म्हणजे दर्भाची चटई असावी किंवा कुशाग्र असावं, त्याच्यावर मृगाजीन घालावं, त्याच्यावर धूत वस्त्राची एक चौपदरी घडी घालावी असं आसन असेल. किंवा लोकरीचं वस्त्र असेल, पांढरी घोंगडी किंवा ज्याला आपण धाबळी म्हणतो असं असेल तर आणखीनच उत्तम. या आसनावर बसायचं कसं तर पद्मासनात बसा, सिद्धासनात बसा, वज्रासनात बसा, स्वस्तिकासनात बसा. पण बसताना पाठीचा कणा ताठ पाहिजे, अत्यंत ताठ पाहिजे. सरळ स्थितीत म्हणजे शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना किंवा समंकाय शिरोग्रीवं धारयन अचलम स्थिरा. आपलं मस्तक, मान आणि पाठीचा कणा एका रेषेत असायला पाहिजे. खांदेसुद्धा सरळ रेषेमध्ये असायला हवेत. दृष्टीसमोर काय ठेवायचं तर आपलं इष्टदेवता असेल, सद्गुरू असतील, एखादी मूर्ती असेल, एखादी तस्बीर असेल किंवा ओंकार असेल, श्री असेल, कुठली तरी आलंबन म्हणून काहीतरी एक प्रतीक असावं. आणि बाजूलाच एक तुपाच्या निरांजनाचा एक मंद असा प्रकाश असावा. पहाटेच्या वेळेला लाईट्स लावू नये, अत्यंत मंद प्रकाशामध्ये ध्यान करावं. आणि मग ध्यान कसं करायचं हे सगळं झाल्यानंतर आपल्या मनामध्ये इष्टदेवतेचं स्वरूप म्हणा, नाम म्हणा, याच्याशिवाय शक्यतो दुसरं काहीही येणार नाही अशी तयारी करावी. आणि हे तयारी तर करायचीच, तरी विचार येतातच पण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं. मात्र हे सगळं ध्यान साधण्यासाठी आधी म्हणजे समजा 1 तास ध्यान करायचं असेल आणि 23 तास कसंही वागलं तर नाही चालणार. त्याच्यासाठी इतरही आहार म्हणा, विहार म्हणा, तुमचं सगळं जे आहे अभ्यास म्हणा, जागणं म्हणा, झोप म्हणा, हे सगळं नियंत्रित पाहिजे, संयमित पाहिजे, सात्विक पाहिजे. तरच ही ध्यानातली एकाग्रता टिकून राहणार आहे. आणि हा एकाग्रतेचा लाभ कमी श्रमात, कमी वेळात पण फार मोठा लाभदायक असा होणार आहे. आणि कुठलीही गोष्ट
6व्या अध्यायामध्ये फार सुंदर सांगितलं आहे, कुठलीही गोष्ट एकदम नाही साधत. आज ध्यान केलं की लगेच नाही मला फळ मिळणं. शनै शनैरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया. जेव्हा तुकाराम महाराज तर आमचे म्हणतात, तुका म्हणे येथे नाही चालत तातडी. तातडीने काहीच करायचं नाही आहे, होईल तेव्हा होईल. प्रयत्न मात्र आपले संपूर्ण प्रयत्न करायचे, पण त्याच्यावर भरोसा ठेवायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे, धीर धरायचा आहे. आणि धीर न सोडता आपल्याला सातत्य सांभाळायचं, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे या ध्यानामध्ये. आणि मग या ध्यानातनं काय होणार आहे, आसक्ती कमी होते आणि प्रसन्नता वाढत जाते. आणि एकदा प्रसन्नता वाढली ना की दुःख नष्टच होतं. प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते. प्रसन्न चित्त असलं की सगळं बरोबर होणार आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, धरी रे मना ध्यान या राघवाचे. पुढचा श्लोक बघायचा, आणखीनच छान आहे. काय सांगू मी. पुढचा श्लोक हा सगुणाचं वर्णन करणार आहे. आता मी पहिल्यांदाच सांगितलं तो काही श्लोक सगुणाचे वर्णन करणार आहेत, काही निर्गुणाचे. आता पुढचा श्लोक तर अगदी आपल्यासमोर शब्दचित्र निर्माण करणारा असा आहे. काय आहे बघूया. घनश्याम हा रामलावण्यरूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी रामचिंतीत जावा. श्रीराम. काय अप्रतिम श्लोक आहे. रामाचं चित्रच डोळ्यापुढे येतो. कसा आहे तो राम. घनश्याम आहे, सावळा आहे, रंगाने सावळा आहे, पण तरीसुद्धा कसा आहे, लावण्यरूपी. सौंदर्यरूपी नाही म्हणत बरं का समर्थ, लावण्य. लावण्य हे फक्त चेहऱ्याचं नसतं, संपूर्ण शरीर, त्याचे बॉडी लँग्वेज जी आहे, शरीर दैहिक भाषा जी आहे ती अप्रतिम आहे. काय त्याचे हात आहेत, काय त्याचे पाय आहेत, काय त्याचे डोळे आहेत, काय त्याची ग्रीवा आहे, काय सामर्थ्य आहे. सुकुमारव महाबलव असं रामलक्ष्मणाचं वर्णन रामरक्षेत केलेलं आहे. तेच इथे लावण्यरूपी या शब्दामध्ये आलेलं आहे. आणि कसा आहे तो, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. कसा आहे, धीर आहे का गंभीर आहे का पूर्ण प्रतापी आहे. महा कशाला लावायचं, तिन्हीला लावायचं. महाधीर, महागंभीर, महापूर्ण प्रतापी असा आमचा रामराय आहे. आणि तो काय करतो, नुसताच धनुष्यबाण घेऊन जात नाहीये, करी संकटी सेवकांचा कुढावा. सेवकाला, आपल्या खऱ्या सेवकाला तो संकटातनं सोडवतो. आणि म्हणून मग एवढं सगळं हा रामराया आमच्यासाठी करतो, आम्हाला नाम नाही घेता येत. मग म्हणून केव्हा नाम घ्या, प्रभाते मनी रामचिंतीत जावा. पहाटेच्या वेळेला तुम्ही ते नाम घ्या. आता पहाटेच्या वेळेला काय ह्याचाही आपण विचार करणार आहोत, पण आधी बाकीचे 3 चरण बघूया. आपल्याला सगळ्यांनाच दृश्य वस्तूंचं चिंतन करायची सवय आहे. कुठली व्यक्ती असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, घर असेल, गाडी असेल, आम्हाला त्याच्यामध्ये रमायला फार आवडतं. दृश्य वस्तूचं चिंतन करायची सवय असते. ती दिशा बदलायची आणि भगवंताचं चिंतन करायचं. कारण मनाला सारखा चाळा असतो, कसला तरी विचाररहित ही अवस्था आम्हाला फारशी साधतच नाही. मग विचार करायचाच झाला ना तर तो त्या एका भगवंताचा करा त्याचं. आणि बरं, निर्गुणाचा विचार करणं आम्हाला अशक्य जातं, पण सगुण सुंदर राघवाची मूर्ती डोळ्यापुढे आणणं सहज शक्य आहे. आणा न मती. आणि मग त्याच्या गुणांचं आधी रूपाचं, मग त्याच्या गुणांचं, मग त्याच्या लीलांचं चिंतन करायचं आणि त्याच्यात रमून जायचंय, रत होऊन जायचंय रात्री. आणि केव्हा करायचं हे, जेव्हा आपली रात्री शांत झोप झाली आहे, स्वस्थ झोप झालेली आहे आणि पहाटेच्या वेळेला जेव्हा जाग येते ना, अशा प्रभात समयी मंगल प्रसंगी त्या रामरायाचं चिंतन करायचे. आणि कसं करायचे तेही बघणार आहोत. असं केलेलं चिंतन आतपर्यंत रुजतं, मूर्त, खोल 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 जातं. आणि हीच खरी अनुसंधानाची पहिली पायरी आहे. अनुसंधान साधायचं म्हणजे काय, तर हीच खरं तर पहिली पायरी आहे त्या सगळ्याची. सकाळी उठल्याबरोबर एक गोष्ट मात्र करूच नका, प्रभाते मनी रामचिंतीत जावा. हे जरी सांगितलं असलं तरी आपण आपल्या मनाला एक सवय लावून घ्यायची की सकाळी उठल्याबरोबर वृत्तपत्र वाचू नका. वर्तमानपत्राच्या वाचनाने आणखी नको असलेले विषय आपल्या मनात शिरतात. निदान पहाटेच्या वेळेला तरी वर्तमानपत्र नको.
आणि त्याच्यामुळे त्या वर्तमानपत्रामुळे त्या विषयचिंतनाला आणखीन खाद्य मिळतं. मग त्याची जागा कुणाला द्यायची? ती रामचिंतनाला द्या आणि मोठ्या प्रसन्नतेने दिवसाला सुरुवात करा. आणि खरंच आहे, दिवसाची सुरुवात ज्याची चांगली झाली त्याचा आपोआप दिवस सगळा चांगला जातो. आणि मग त्याच्यातनं काय मिळतं? एक प्रकारची शुद्धता, शांतता, पवित्रता, मनाला स्थिरता प्राप्त होते. आणि मग हा, आणि इथे सुद्धा उगीच नाही म्हटलं बरं का, घनश्याम हा काय राम लावण्य रूपी, तो घनश्याम उगीच नाही म्हटलं. तर सावळा वर्ण कसा आहे? तर सावळा वर्ण सर्व संग्राहक आहे, साठवून ठेवणार आहे. काय काय साठवून ठेवतो? तर सगळे सद्गुण ह्याच्यामध्ये साठवलेले आहेत. अनेक गुणाचा तो संग्राहक आहे. बरं, घनश्याम म्हटले, नुसता श्याम नाही म्हटलं, घनश्याम. का बरं? घन म्हणजे मेघासारखा श्याम आहे, तो मेघासारखा सावळा आहे. आणि मेघ कसा असतो? जलयुक्त असतो, आर्द्र असतो, ओला असतो. आणि ओला म्हणजे तो कृपाळू आहे, घनश्याम हा. आणि त्यामुळे तो जलमय आहे. आणि ईश्वराकडे कुठे हो कोरडेपणा? आम्ही वागतो एखाद्याशी वृक्षपणाने, कोरडेपणाने. परमेश्वर नाही, तो ओला आहे, आर्द्र आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणार आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी. आणि कारण हा जो शब्द आहे ना, लावण्य, हा वेगळा आहे हो. सगळेच ह्या अध्यात्म मार्गातले शब्द तेच वापरायचे बरं का. उगीच काहीतरी सुंदर वगैरे त्याला म्हणायचं नाही. देखणा पण नाही आहे, तो लावण्य रूपी आहे. जसं वल्लभाचार्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना, मधुराब्धिपते रखिलम मधुरम. काय गोड शब्द आहे. मधुर हा शब्दच, आधी अर्थ जरी गोड असला तरी शब्दच किती अधिक गोड आहे. असे शब्द ह्या अध्यात्म मार्गामध्ये संतांनी वापरले आहेत आणि म्हणून ते अगदी आपल्या अंतःकरणामध्ये ठसतात. किंवा तुकाराम महाराज तर त्या पांडुरंगाचं वर्णन करताना म्हणतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. किंवा आमचे संत म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती गोड आहे होतो पांडुरंग, किती गोड आहे, किती सुंदर आहे, किती लावण्यमय आहे. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना नाही वाटणार. ते म्हणतात, हे कसला काळा सावळा. असं नसतं. तुम्ही नजर कुठली आहे? आपल्याला हे सगळं बघण्यासाठी माऊलींचा चष्मा लावायला पाहिजे, तुकाराम महाराजांचा, समर्थांचा चष्मा लावायला पाहिजे. आमच्या दृष्टीने आम्हाला काहीच छान वाटत नाही भगवंतामध्ये, पण त्यांना सगळंच गोड वाटायला लागतं. आता दुसरा चरण बघूया, महाधीर गंभीर. तिन्ही विशेषणांना ॲप्लिकेबल असणारा शब्द आहे तो म्हणजे महाधीर, महागंभीर, महापूर्ण प्रतापी. धीर म्हणजे धैर्य कशाचं लक्षण आहे? धैर्य हे सत्वगुणाचं लक्षण आहे. अभयम सत्व संशुद्धे. जो खरा सत्वगुणी आहे ना, त्याला कशाची भीतीच वाटत नाही, कारण त्यांनी पापच केलं नसतं. तमोगुणी माणसाला मात्र सारखी भीती वाटत असते. रावण एवढा शूर पराक्रमी, पण जेव्हा तो सीतेचं हरण करायला त्या झोपडीपाशी, कुटीपाशी गेला, तेव्हा तो सारखा आजूबाजूला बघत होता. कारण ज्याच्या मनात पाप आहे ना, तो घाबरटच असतो. चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना, पण सत्वगुणी माणूस असतो त्याला भीतीच वाटत नाही. धैर्य हा त्याचा सद्गुण असतो. त्यामुळे हा आमचे प्रभू रामचंद्रसुद्धा महाधीर आहे. धैर्य हाच त्यांचा गुण आहे. आणि नुसतं धैर्य म्हणजे रणांगणातलं धैर्य नाही बरं का. बघा ना, किती अवघड प्रसंग, किती बिकट प्रसंग त्यांच्यावर आलेले होते. म्हणजे ज्या दिवशी त्यांना राज्याभिषेक होणार होता त्या दिवशी वनवासात जायची आज्ञा मिळाली. ते हरणाला पकडायला काय वनवासामध्ये गेले आणि इथे आपल्या कुटीमध्ये येऊन पाहतायत तर काय सीतेचं हरण झालेलं. किती बिकट प्रसंग ओढवले, पण धीर खचला का? हातपाय गाळून बसले का? नाही, धैर्य. आणि म्हणून महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. आणि साधक कसा पाहिजे? तो आनंदी आणि प्रसन्न वृत्तीचा जर का असेल तर आपोआपच तो गंभीरही होतो. आनंदी म्हणजे नुसतंच काहीतरी उगीच खिदळत बसणारा असा आनंदी नाही आहे. स्माइलिंग फेस आहे, स्मितमुद्रा आहे, पण उगीच तो हसत पण नाही. थोडा गंभीर आहे. गंभीर आणि खरंच आहे, गंभीर म्हणजे खोल. चिंतनसुद्धा खोल व्हायला पाहिजे. एखादी इमारत बांधायची असली तर त्याचा पाया खोल असावा लागतो ना. उथळ पायावर मोठी इमारत नाही बांधतायत. तसंच पुढे आपल्याला परमार्थ मार्गावर वाटचाल करायची असेल तर चिंतनसुद्धा खोल व्हायला पाहिजे, गंभीर व्हायला पाहिजे. झाडसुद्धा, झाडाचा विस्तार दिसतो, पण त्या झाडाची मुळं किती खोलवर गेली असतात आणि म्हणूनच ते झाड तोलून धरतं.
हा रामराया कसा आहे, धीर आहे, गंभीर आहे आणि पूर्ण प्रतापित आहेच आहे. पराक्रम आहे त्याचा, तो कशासाठी आहे? तो भक्तांच्या रक्षणासाठी आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या भक्तांची संकटातून किती वेळा तरी सुटका केलेली आहे. मात्र वाटेल त्या भक्ताची नाही बरं का सुटका करत भगवंत. वाटेल तो भक्त नाही, भगवंत रक्षण करणार आहे म्हणून भक्तांनी निष्क्रिय नाही राहायचं की जाऊ दे तो येईल मला सोडवायला, असं नाही. आपलं जे स्वधर्म आहे, आपलं जे कर्म आहे ते मात्र पूर्णपणाने करायचं, श्रद्धा त्याच्यावर ठेवायची, पण कर्तव्य कर्म आपणच करायचे. आणि मग अशा दास्य भक्तीतून होतं काय, तर भगवंताशी जवळीक निर्माण होते, आपलेपणा निर्माण होतो आणि भगवंत अशा भक्तांचं निश्चितपणाने रक्षण करतो. मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं होतं की ध्यान धरी रे मना ध्यान या राघवाचे. आता ह्याच्याही पुढे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये, चिंतित जावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता ध्यानात बसल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, तर चिंतन ही स्टेप आहे. वरच्या पायरीवरचा शब्द आहे चिंतन. मनुष्याने स्वतःच्या उद्धारासाठी का होईना नामस्मरण, ध्यान, चिंतन करावं आणि त्यातनं काय होतं, निदान आपली प्रपंचातली कर्म तरी चांगली होतात आणि त्यातला अधर्म उणावतो आणि मग या अध्यात्म मार्गावरची वाटचाल वेगाने सुरू होते. अंतःकरण शुद्ध होतं, आसक्ती उणावते. आणि खरंच आहे, कुठल्याही संतांनी सांगितलं नाही केवळ दैवावर हवाला ठेवा. दैव आणि प्रयत्न याची सांगड घालायलाच पाहिजे. आणि समर्थ तर आमचे म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करायचेच आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशी वृत्ती नाहीच चालणार. मग कुणीतरी अशा खुळेपणाने किंवा आळशी किंवा निष्क्रिय नाही राहायचं बरं का. प्रयत्न आपल्या हातात आहेत, पण दैवाची जाणीव सुद्धा ठेवायला पाहिजे आणि प्रयत्नवादाला त्या ईश्वर निष्ठेची साथ असायला पाहिजे. हे ईश्वर चिंतन केव्हा करायचं हेच आपल्याला या समर्थाने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि असेच पुढे सुद्धा आणखीन 9 श्लोक याच आशयाचे येणार आहेत. प्रभाते मनी राम चिंतित जावा. अगदी थोडं 2 वाक्यात बघू, पण पुढच्या सगळ्या श्लोकामध्ये प्रभातकाळीचं काय महत्त्व आहे तेही बघणार आहोत. प्रभातकाळी काय असतं, तर झोपेतून जागं झाल्यानंतर किंवा स्वप्नानंतर म्हणा किंवा भोजन करण्यापूर्वी हे नाम कधी घ्यायचं आहे. खरं म्हटलं तर दिवसभरामध्ये कमीत कमी 5 वेळा, म्हणजे सारखंच घ्यायचं आहे, पण कमीत कमी 5 वेळा तर अगदी थोडं का होईना नाम आलंच पाहिजे. केव्हा? पहिल्यांदा उठल्याबरोबर त्याला धन्यवाद द्यायचं आहे की तू मला हा चांगला नवीन दिवस दाखवलास, मला झोपेतच संपवलं नाही. पहिली जाणीव उठल्याबरोबर त्याचं चिंतन करायचं. स्नान केल्यानंतर दुसरं चिंतन करायचं. तिसरं दुपारच्या भोजनापूर्वी करायचं. चौथं चिंतन संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचं आहे, पण तेव्हा अनिष्ट रूढी दुष्ट शक्ती प्रवेश करू शकतात म्हणून तेव्हा करायचे चौथं. आणि रात्री झोपताना सुद्धा ते नाम आपल्यामध्ये मुरलं पाहिजे, अगदी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून असं सखोल मुरण्यासाठी रात्री झोपताना पण करायचे. पण प्रभाते मनी का करायचे हे आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत, कारण असे अनेक श्लोक येणार आहेत आणि त्याच्याबद्दल आपण आणखीन चिंतन करूया, आणखीन विचार करूया, थोडा अभ्यास करूया. आणि मग प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि हे नुसतं बोलायचं नाही, तर आचरणात आणायचं आहे. आपल्यालाही हे सगळं चिंतन करायचं आहे असं म्हणूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.